काय करू? मिस्टर गाडे पाटलांना फोन करू का? सिद्धिराज, काय झालं? तुम्ही रडताय? काय झालं सिद्धिराज? मला सांगा ना, का रडताय तुम्ही? तुम्ही एक काम करा, तुम्ही आधी उठा बरं आणि मला सांगा काय झालंय ते. उठा बरं, सांगा बरं मला काय झालंय. मॅडम खरंच सलाम आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही माझ्या घरच्यांची, माझी, पत्रकारांची अजिबात भीती न बाळगता जे धडाधड बोललायत ना, तुम्ही ज्या पद्धतीने बोललायत तितक्या छान पद्धतीने माझं करिअर सुद्धा धुळीला मिसळलंय. नाही म्हणजे जे घडत होतं ते चुकीचंच होतं, यात काही वादच नाही. ते 100% चुकीचं होतं मॅडम. पण एक सांगू का तुम्हाला, तुम्ही तुमच्या खऱ्या बोलण्याला थोडा तरी फिल्टर लावला असता ना, तर माझं करिअर वाचलं असतं. म्हणजे झालंय असं की माझी मनाची अवस्था एकदम विचित्र होऊन बसली हो. की म्हणजे मला कळतच नाहीये की मला एकीकडे तुमचं प्रचंड कौतुकही वाटतंय आणि पण दुसरीकडे माझं करिअर संपल्याचं खूप दुःख वाटतंय. म्हणून जे आता अश्रू बाहेर येत आहेत ते नेमके दुःखाचे आहेत का आनंदाचे हेच कळत नाहीये मला. पण इतकं मला माहितीये की आत्ता अश्रू बाहेर काढणं गरजेचं आहे. म्हणून मी असा रडतोय. काय मला नाही कळते काय चाललंय. सिद्धिराज, मला तुम्ही काय बोलताय काहीच कळत नाहीये. एक गोष्ट आहे ना मॅडम, ती मला नक्की कळते की आत्तापर्यंत ना अख्खा सासवड मी मॅनेज करायचो. पण यापुढे एक काळा कुत्रही मला विचारणार नाही. मग आता काय, तुम्हालाही माहिती आहे की माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमचं एकच सोल्युशन असतं. टिंग. टिंग. अहो, झोप येत नाहीये का? कशी येणार झोप लक्ष्मी? झोप तर संतोषने केव्हाच उडवली आहे. खरंय, विचित्रच वागतोय तो आता. आपल्या मुलांची पारख मला सुरुवातीपासूनच होती, पण तूच संतोषी नेहमी बाजू घ्यायचीस. अहो, मला तर हेच वाटायचं ना की आपलं मूल आहे, काही झालं तरी. बरोबर आहे, काही झालं तरी कसं काय चुकीचं वागणार? आपलं मुलं आहे ना, तो नेहमी बरोबरच वागणार. बघितलंस ना आता किती जड जाते सगळं. नाही, तुमचं बरोबर आहे. आपण तरी किती दिवस त्याचं हे बोलणं वागणं सहन करणार? त्याला काहीतरी बोलायला हवं. नुसतं बोलून काय होणार आहे लक्ष्मी? मग चांगला धडा शिकवायला हवा. त्याला शिकवायला हवा, बरोबर आहे, पण कसा? नाही म्हणजे बघा ना, आत्ता तो आपल्याकडे पैसे आहेत तर अर्धा दिवस वेगळा वागतो, त्याच्यानंतर परत वेगळा वागतो. आज पैसे आहेत ते ही परिस्थिती, उद्या आपले पैसे संपले तर आपल्याला अडगळ समजून काढून टाकेल. मग काय झालं? त्याला काही वाटू दे म्हणून का आपण हे घर सोडून जाणार आहोत का त्याला घरातून बाहेर काढणार आहोत? अहो नाही, आपलं एकत्र कुटुंब आहे आणि ते तसंच राहणार आहे. मी वेगळं होण्याचा विचार करते, पण असं वेगळं नाही. साम दाम दंड भेद करून आपण त्याला धडा शिकवायला हवा. ते म्हणतात ना, मुलांवर आई वडिलांनी संस्कार करायचे असतात, पण कधी कधी काही मुलांना त्यांचं वय वाढल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर संस्कार करावे लागतात. आपल्या संतोषची तीच गत आहे. अहो,
आपल्याला वेगळं पाऊल उचलावंच लागेल. ते वेगळं पाऊल उचलताना तुम्ही साथ द्याल ना? लक्ष्मी, खरं सांगू तर तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय याचा मला पूर्ण अंदाज नाही आहे अजून. पण नेहमीप्रमाणे यातही तुला माझी साथ आहे. 2 मिनिटं. मी बोलते. तुमच्या मदतीची गरज होती. एक यादी पाठवते, तेवढी व्यवस्था करा. ठीक आहे. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर जानू. होशील का मोहन माझी? हात दे ना तुझा. तुझा हात माझ्या हातात देशील? सोडणार नाही. कधीच नाही सोडणार. हात नाही सोडणार. थँक्यू जानू. नाही सोडणार. कधीच नाही. तू जानू कुठे आहे? विश्वा, जानू नाहीये इथे. मी आहे सई. सई, काय चाललंय तुझं? विश्वा, हातच धरला होता ना रे. असा कशाला झिडकारलास? प्लीज स्टॉप इट. तुला वेळ वगैरे लागले का? ते बघ, मला स्वप्न पडलं होतं आणि माहितीये, जानू होती त्या स्वप्नात आणि तिचाच हात समजून तू माझा हात धरलास. माहितीये मला. पण छान वाटलं मला. आणि का वाटू नये? इनफ सई. हे खूळ तुझ्या डोक्यात कोणी घातलंय ग? हा, तू जानू सारखी होऊ शकत नाहीस. आणि तुला जर हे वाटत असेल ना की तू म्हणजे जानवी आहेस, तर सई, हा तुझा खूप मोठा भ्रम आहे. कारण जानू सारखी मुलगी या जगात कुठेच अस्तित्वात नाहीये. कळलं? गुड मॉर्निंग बाबूच. बाबूचका, 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 कुठे आहेस तू? अरे बाबूचका,
त्याची बास्केट पण नाहीये. जयंत बहुतेक बाहेर घेऊन गेला असेल. जयंत, बबुचकाला पाहिलंस का? जयंत, जयंत, बबुचका, बबुचका. अरे कुठे गेले हे? जयंत पण कुठेच दिसत नाहीये. बबुचका पण. बबुचका, 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 कुठे गेला? बबुचका, 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 इथे पण नाहीये. बबुचका, बबुचका, कुठे? बबुचका कुठेच दिसत नाहीये. कुठे गेला असेल हा? म्हणजे बबुचका गायब झालाय की काय? थँक्यू मामा. आता जाऊया शाळेत, खूप उशीर झालाय. मला न भेटता कुठे निघालीस गुंड्या? बाबा तू इथे? हो. माझ्या पोरीची आठवण आली ना म्हणून आलो. गुंड्या, शाळेत जाऊन खूप अभ्यास करायचा. भावनाईसारखं हुशार व्हायचंय ना तुला. हो. शाबाश. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला शाळेत जर कोणी त्रास दिला, तुझ्याशी मस्ती करण्याचा प्रयत्न केला ना, तर त्यांना सांगायचं की बाबांना जाऊन नाव सांगेन. काय सांगायचं? पिल्लू, काय झालं तुला? काय झालं काय पिल्लू? पिल्लू, रडतेस कशाला तू? शाळेतले कोण माझे फ्रेंड आहेत ना, त्यांचे भांडण झाल्यावर त्याचे म्हणतात माझ्या बाबांना नाव सांगेन, आणि मग मी काहीच नाही म्हणायची, कारण तेव्हा माझ्याकडे बाबाच नव्हता ना. आणि आता तू आहेस. राहायचं नाही पिल्लू. पण तुझ्यासोबत भावना नाही आली? पिल्लू, भावनाईला माहितीच नाहीये की मी इकडे आलो. कसं आहे ना, मी भावनाईला इकडे आणलं असतं तर तुम्ही दोघंही रडला असतात. मला माझ्या गुंडाच्या शाळेच्या दिवसाची सुरुवात अशी रडून रडून करायची नव्हती, म्हणून नाही आणलं तिला. पण मला भावनेची खूप आठवण येते. तू कधी घेऊन जाणार मला घरी? आनंदी काही दिवस तिच्या आजोळी राहणार आहे आणि हा निर्णय कायमचा नसणार. आणि पुढच्या 15 दिवसांच्या आत आनंदी गाडे पाटलांच्या घरी राहायला येणार. हा मी भावना मॅडमना दिलेला शब्द आहे. तुला माहितीये ना, मी दिलेलं प्रॉमिस कधीच मोडत नाही. हो. फक्त 12 दिवस ते. झाली. हो, चला शाळेला निघायचं ना, उशीर होईल नाही तर. बाय बाबा. बाय बाय. इकडे बाय बाय. बाय. चला. फटक्यात बाप म्हणून स्वीकारलं. लेकीचा उतरलेला चेहरा बाप म्हणून कसा काय बघू मी असं? बस, खूप झाला आता. 12 दिवसात मी आनंदीला घरी घेऊन येणार म्हणजे येणार. आई, चहा. ए दादा, अरे आईला कुठे चहा मागतोयस? आता 25 लाखाची मालकी नाही का ती? हो, मी म्हणत होतो आई, मी तुझ्यासाठी चहा करतो. चहा
तू? अरे हे काय एकच चहा? आई बाबांसाठी चहा नाही आणला? मग बरं ठीक आहे. नाश्त्याला काय बनवलंय? मस्तपैकी फोडणीचा भात बनवलाय बघा संतोष दादा. फोडणीचा भात. भात तर पैसे आलेत आई बाबांकडे. फोडणीचा भात कशाला? ठीक आहे, फोडणीचा भात तर खाऊच. बदामाचा शिरा पण बनवा. जा दोघी पटकन. आणि चहा नको, मी आई बाबांना बोलवून आलो. तू येतोस? म्हणजे काय? चल चल चल. आलो. बाबा. आई आणि या दोघांना आणि काय झालं वेगळंच? काय माहिती, रोज काहीतरी वेगळंच वागतात. या दोघांना आई बाबांची काळजी कधीपासून वाटायला लागली काय माहिती. जेव्हापासून त्यांच्याकडे पैसा आला हे कळलंय तेव्हापासून. आई बाबा. आई बाबा. आई ग बाबा, मी तुमच्यासाठी आंघोळीचं गरम गरम पाणी आणलंय. आई मी तुझ्यासाठी सिंचूच्या साड्या आणल्यात, तुला आवडेल ती नेस. हा बाबा लवकर या, नाहीतर आंघोळीचं गरम पाणी थंड होईल. आई उघड ना का दरवाजा. आई हे दादा, अरे दरवाजाला कडी आहे, तुला आधी बघता येत नाही का? तुला नाही बघता आलं? मी काय यार. बाबा. आई अरे कडी होती ना बाहेर. अरे यार हे कुठे गेले असतील रे आई बाबा? काय माहित. हे दादा दादा हा कुठे गेले असतील रे आई बाबा? काय माहित, पळून गेले असतील. संतोष, आम्ही पळणार नाही. तुम्हाला पळवणार. कळलं की नाही? शयन, कुठे गेला असेल रे आपला बबूचका? हॅपी फर्स्ट पेट रेस्क्यू. या ना आत या. कोणाला रेस्क्यू करायचंय? बबूचका. बबूच का म्हणजे तुमचा पपी का किटन का पोपट? नाही हो, आमच्या सशाचं नाव आहे बबूचका. तो द बनी बबूचका. बबुचका द बनी. मॅडम, हा तुमचा बबुचका साधारण काय साईजचा होता? हो, सशाचा जो साधारण साईज असतो तेवढ्याच साईजचा होता बबूचका. तसं नाही, बी स्पेसिफिक. अहो सशाच्या पण साईज व्हॅरी करतात ना. एवढ्या साईजचा होता बबूचका. एवढा म्हणजे साधारण एका आयपॅड एवढा? बर, आयपॅड एवढा ससा. कधीपासून हरवलाय तुमचा ससा? सकाळपासून. मला सांगा मिसेस जानवी, तुम्ही तुमच्या सशाला म्हणजेच बबुचक्याला कुठल्या नावाने हाक मारायचा? बबूचकाच म्हणायचो आम्ही, आणि कधीतरी लाडाने बबूचकू वगैरे असंच. मग मारा ना हाक. हा, तुमच्या बनीला तुमच्या बबुचक्याला अगदी मनापासून साद घाला.
अहो मी सकाळपासून हाका मारते हो त्याला, पण समोरच येत नाहीये. तशा साध्या साध्या हाका नाही हो, त्याला मनापासून हाक मारा, त्याला मनापासून साद घाला. आपण ज्या व्हायब्रेशन्स मनापासून क्रिएट करतो ना, तेच व्हायब्रेशन्स आपल्याकडे परत येतात आणि तुमचा बबूचका तसाच तुमच्याकडे परत येईल. माझा ऐका, तुम्ही इथे बसा हा आणि मनापासून त्याला साथ घाला. मला काय वाटतं, तो ससा वाटेत कुठल्या खड्ड्यात पडला असेल तर. कारण सध्या रस्त्यामध्ये पावसाळ्याची कामं चालूच आहेत ना. अहो किती वेळा तर ड्रेनेजचे खड्डे उघडेच असतात. अहो कित्येकदा तर माणसं सुद्धा त्यामध्ये पडतात. किंवा वाटेत त्याला कोणी उचलून नेलं असेल तर. हो, मेला बिला असेल तर. स्टॉप इट. इथे कशासाठी बोलवलंय तुम्हाला आणि काय बोलताय तुम्ही? सुचलं. मिसेस जान्हवी, तुमच्या बबूचक्याला खायला काय आवडतं? आम्ही गाजर, कोबी हेच खायला द्यायचो, खूप आवडायचं त्याला. येस, आता तुम्ही ते डोळे मिटून बसा आणि मनापासून हाक मारा. कोबी, कोबी, गाजर, गाजर. अशा मनातून हाका मारून माझा बबूचका कसा येईल हो घरी? अशा सोडू नका, हाक मारत राहा. ठीक आहे. कोबी, कोबी, कोबी. तू कितीही हाका मार जानू, ससा आता परत येणार नाही. कारण तू कुठे आहे हे फक्त मलाच माहिती आहे. गाजर, गाजर, गाजर. येस, अशाच. गुड. आम्ही आता जातो, कारण या हातात तुम्हालाच मारायच्यात. काही अडलं तर मला फोन करा. ओके? चल जगन्नाथ. खूप आवडतं, सगळं काही खायला देईन बाळा तुला. परत येणार रे बबूचका. मुस्का कुठे आहे जर? ये ना परत. निघून गेल्यास बाळा तू. कुठे ये ना परत बबूचका. कोबी, 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 गाजर, गाजर, गाजर. काहीच उपयोग होत नाहीये याचा. कुठे गेलाय माझा बबूचका? शयन, शयन, कुठे गेलाय बबूचका? काळजी करू नकोस तू. काय करू? खूप तहान लागली. हे सिद्धिराजही कुठे दिसत नाहीये. घेऊ का इथलं पाणी? आमच्या मनात आलं तर आमच्या घरच्या पाण्याच्या थेंबालाही मी शिव देणार नाही. अशी का वागते मी? सिद्धिराजने विधिवत लग्न करून आणलंय मला या घरात. मग निदान या घरातलं पाणी प्यायचा तरी हक्क आहेच मला. हे अवलक्षणा, हा? तुझी हिम्मत कशी झाली या घरच्या पाण्याला शिवायची?
तुझ्यासारखी निलाजरी आणि आगाऊ मुलगी मी आजवर कधी पाहिली नाही. एखादी असती ना तर ती तहानेनं तडफडून मेली असती, पण या घरातल्या पाण्याला शिवायचा विचार सुद्धा केला नसता. पण त्यासाठी मानी असावं लागतं. तू मानी असल्याचं फक्त ढोंग करते, ढोंग. तू एक नंबरची आतल्या गाठीची आणि संधी साधू मुलगी आहेस. आमच्या सिद्धूला फळ पाडलीस आणि म्हणून आमच्या गळ्यात पडलीस. आणि काय ग, काल पत्रकारांच्या समोर खूप मोठा तमाशा केलास. अगदी आमच्या नावावरती खूप काही ताशेरे झाडलेस. आम्ही तुझा कसा छळ करतो, तुला अन्न देत नाही, तुला पाणी देत नाही, वगैरे वगैरे. हे अवलक्षणे. मग आज वर तोंड करून आमच्या पाण्याला, या घरातल्या पाण्याला कशी शिवायला आलीस बाई? तुला काय वाटलं काल जो काही प्रकार केला त्यामुळे आम्ही घाबरून जाऊ आणि तुला पाणी देऊ? नटमोगरे, तुझ्यासारख्या 56 बायका मी कोळून प्याल्यात, कोळून. आजवर तुझा छळ मी फारसा मनावर घेतला नव्हता, पण काल पत्रकारांच्या समोर तू जे आमचे वाभाडे काढलेस, गाडे पाटील घराण्याला डागाळण्याचा जो काही प्रयत्न केलायस ना, नाही, आता तुला माझा खरा इंगा कळेल. तुला आता कळेल की खरा छळ काय असतो ते. समजलीस? काल तू आमच्यावर सुडू उगवण्याच्या हेतूने पत्रकारांसमोर वाटेल ते बोललीस. निलांबरीने खऱ्या सुनेचं कर्तव्य बजावत सगळी परिस्थिती सांभाळली. कसं आहे ना निलांबरी, मोठ्या घरची सून होण्याची स्वप्न सगळेच जण बघतात, पण सुनेची कर्तव्य मात्र पार पाडायची नसतात. जाऊ दे नाही, तू तरी कोणाला सांगतेस? तिने तर काल प्रूव्ह केलंय ती या घरात फक्त आपली वाटच लावायला आलीये. तुम्हाला सगळ्यांना मी पत्रकारांसमोर एवढं बोलले ते दिसतंय, पण काल आजींनी आणि संपत काकांनी माझ्या आई वडिलांचा केलेला अपमान कुणीच बघितला नाही का? आपण आपल्या दारात आलेल्या पक्षाला, प्राण्याला सुद्धा पाणी द्यायला कधीच नाही म्हणत नाही. तीच संस्कृती आहे आपली. आणि तुम्ही तुमच्या घरातल्या सुनेला पाणी द्यायलाही नाही म्हणताय. जानू, जानू नको काळजी करूस. बबुष्का खरंच सुखरूप असेल, ट्रस्ट मी. मी बघतो. इन्स्पेक्टर, कोण बेपत्ता आहे? हाँ प्लीज आत या ना, प्लीज कम इन. प्लीज या ना, बसा प्लीज. बरं, मला सांगा कोण बेपत्ता आहे? आमचा बबुचका. बबुचका? हो, आम्ही त्याला लाडाने बबुचका म्हणतो. बरं, वय काय असेल साधारण? आय थिंक तीन महिने. 3 महिने? 3 महिन्याच्या जीवाला तुम्ही असं एकटं मोकळं सोडलं का? आता त्याला बांधून कसं काय ठेवणार ना. दिवसभर इथेच फिरत असतो, घरात इकडे तिकडे जात असतो. वय 3 महिने?
आणि पूर्ण घरभर फिरतो. काय बोलता तुम्ही? अजून त्याला रांगताही येत नसेल. रांगता? रांगेल कशाला तो? छान उड्या मारत असतो इकडे तिकडे. साहेब, आजकालची पोरं लय ऍडव्हान्स आहेत, काही सांगता येत नाही. असेल त्यांचं बाळ उड्या मारत. एक मिनिट, काहीतरी गोंधळ होतोय. मला बबुचकाचा फोटो दाखवा बरं. ओ, हा तर ससा आहे, ससा. माझा ससा आहे, त्याचंच नाव बबुचका. हो मॅडम, तुम्ही कॉमेडी केली. आता ससे शोधत बसायला एवढा फुकट वेळ असतो का पोलिसाकडे? तुम्हाला काय वाटलं? अहो, आम्हाला वाटलं तुमचा मुलगा हरवला. मुलगाच होता तो आमचा. म्हणजे आहे. हो, अजूनही आहे. तुम्हाला हसायला काय झालं? मॅडम, 3 महिन्याचा बाळ घरभर उड्या मारतोय हे ऐकून आमच्या डोक्याला मुंग्यात आल्या होत्या. आता तुमचा मुलगा हरवणं आणि मुलाप्रमाणे असलेला ससा हरवणं ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तुमच्या हरवलेल्या सस्याची तक्रार करायची असेल तर दुसऱ्या डिपार्टमेंटला करावी लागेल. घ्या, येतो आम्ही. बघितलं शरद, कसे हसत गेले ते आपल्यावर. हसायचंय तेवढं हसू दे जानू. मला माहिती आहे ना बबुचका तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि तू माझ्यासाठी. काळजी नको करूस, आपण सगळे प्रयत्न करूया. काय ग, आजकाल घरी आईबाबांनी काहीतरी वेगळीच नाटकं सुरू केली आहेत म्हणे. काय चाललंय? काय खरंय का ते? दादा दे, कोण नाही दे. दादा हे काय? आज अख्खी सिगरेट, म्हणजे नो शेअरिंग. नो शेअरिंग. अरे आता तुला काय सांगायचं, आपल्या घरात जे काय चाललंय त्याच्यावरून मला ही एक अख्खी सिगरेट पण कमी पडेल असं मला वाटतंय. काय झालंय आईला? काय झालंय? असं का वागते वेड्यासारखी? अचानक अंगात आल्यासारखी वागते म्हणे. कधीपासून चाललंय हे? कालपर्यंत तर बरी होती, अचानक कशी काय वागायला लागली? अरे दादा, फक्त आईच नाही बर का. आईच नाही, बाबा सुद्धा. तुला वाटलं नाही का बाबा सुद्धा काहीतरी वेगळंच वागतायत म्हणून? त्यानंतर तिला सांगायला होतं ना की असले वेडे चाळे करू नकोस म्हणून. तेही तिला सांगले. पण दादा मला एक कळत नाहीये, असं वागण्यामागे या दोघांचं नेमकं काय कारण आहे आणि काय साध्य करायचं आहे ना हेच लक्षात येत नाहीये माझ्या. नाही रे, पैसा पैसा, फक्त पैसा. पैसा आलाय ना त्यांच्या हातात. पैसा आला की सगळी नाती विसरली जातात. ते आता माझ्या लक्षात येत. नाहीतर काय, पैसे मिळाल्यावर माणूस इतका बदलून जाईल वाटलं नव्हतं मला. एखाद्या आई वडिलांनी विचारलं तरी असतं मुलांना की काय रे मुलांनो, बाबा पैशांची गरज आहे का तुम्हाला? तुम्हाला पैसे हवेत का? किती हवेत? देतो मी, पण नाही. दादा तुला सांगतो ना, मला ना आत्ता या कंडिशनला पैशांची खूप गरज आहे. कधी नसते दादा? प्रत्येकालाच असते रे. प्रत्येकाला गरज असते की नाही? मग तसंच आई बाबांकडे पैसे आले तर त्यांनी आपल्याला द्यायला नको, विचारायला नको. मला विचारलं नाही रे, तुलाही विचारलं नाही. आई आई हात काढ, हात काढ. हरीश, सिगरेट? आई हा सुद्धा. दिवसाला किती होतात? 2.
4 एका सिगरेटची किंमत किती? 17 रुपये. दिवसाला 4 म्हणजे झाले किती? 17 एके 17. 17 दुणे 34. 17 त्रिक 51. 17 चोक 68. दिवसाला 68 रुपये तुम्ही या फालतू गोष्टीवर खर्च करता. काय हिशोबी संतोष? महिन्याचे किती झाले मग? तुम्हाला काय वाटलं आम्हाला हे सगळं कळत नाही, माहित नाही? सिगरेट पिऊन झाल्यानंतर ती थोटकं जी इकडे तिकडे सारून ठेवता ना अंगणात, ती दुसऱ्या दिवशी सकाळी कोण साफ करतं माहितीये का? तुमची आई, नाहीतर तुझी बायको वीणा. अरे आई वडील म्हणून आम्हाला सारखं वाटत होतं आज ना उद्या मुलं सुधारतील, पण नाही. तुम्हा दोघांमध्ये सुधारणा होऊच शकत नाही. नाही होणार ना. आता ती सुधारणा आम्ही तुमच्यात आणणार. अख्खं अंगण साफ करायचंय. कचऱ्याचा एक कण पण दिसता कामा नये. सिगरेट 17 रुपयाला का असते? 17चा पाडा किती कठीण आहे. 4 सिगरेट सांगायला कोणी सांगितलं होतं? तू कुठे सांगितलं? तू सांगितलं दादा, मी नाही सांगितलं, कळलं ना? हे काम तुझ्यामुळे आलंय, माझ्यामुळे नाही. संतोष, हरीश, अंगण स्वच्छ केल्याशिवाय घराच्या आत पाऊल टाकायचं नाही. कळलं की नाही? दादा काय झालं आई ना? तू मोठा आहेस ना, तू साफ कर. हे घे साफ कर. झाडूनच फटके देईन. तू इकडचं साफ कर, मी तिकडचं करतो. मोठा आहे म्हणे. चल चल. बबुचका, बबुचका कुठेस? बबुचका, बबुचका कुठे गेलास रे? बबुचका, जानू जानू ऐक माझं. बबुचका, जानू बबुचका, जानू जानू ऐक जय माझं. तू थांब. शोधू दे मला त्याला. बबुचका, बबुचका. जानू हे बघ, आपण त्याला सगळीकडे शोधलंय. जानू नको पॅनिक होऊ. बबुचका, इथे बघूया. बबुचका, बबुचका कुठे आहेस तू? जानू माझं ऐक. बबुचका, जानू माझं ऐक. बबुचका. जानू जानू शयन, सांभाळ स्वतःला प्लीज. शांतपणे बस. इथे पाणी आणतो मी तुझ्यासाठी. ओके, पॅनिक नकोस. बबुचका, बबुचका. जानू जानू कुठे चालली? जयंत, बबुचका अंगणात असणार आहे. जानू जानू ऐक माझं. जयंत, अरे बबुचका अंगणातच असणार आहे. जयंत, जानू